नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या टीचर फॅक्टरीवर. मित्रांनो, या ठिकाणी रयत शिक्षण संस्था सातारा, यांची शिक्षण सेवक या पदासाठी जाहिरात आली असून एकूण 814 पदांची जाहिरात आहे. किती? 814 पदांची जाहिरात आहे. मित्रांनो, ही जाहिरात डिटेल्स मध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहे. त्यामुळे आतापर्यंत या चॅनलवर आपण इतर बऱ्याचशा ठिकाणच्या जाहिराती टाकलेल्या आहेत, जसे की पीएमसी असेल, पीसीएमसी असेल, बीड असेल, जळगाव असेल, ते सर्व जाहिराती त्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचे. तसंच मित्रांनो, ह्या ज्या जाहिराती आहेत त्या सगळ्या जाहिराती तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आहे @TEACHER टीचर फॅक्टरी, FACTORY टीचर फॅक्टरी या चॅनलवर, टेलिग्राम चॅनल, युट्यूब चॅनलवर, टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही काय डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी सर्व भावी शिक्षकांनो, रयत शिक्षण संस्थेमध्ये चालवल्या जात असलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय विभागातील अनुदानित रिक्त पदावर पूर्ण वेळ प्राथमिक असे 6 शिक्षक, माध्यमिक असे 733 शिक्षक, उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालय 75 असे एकूण 814 शिक्षण सेवक स्वरूपातील नेमणुका करायच्या असून विषयनिहाय, माध्यमनिहाय यांचा तपशील पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. लक्षात ठेवा, पवित्र पोर्टलवर सर्व काय तपशील करण्यात आलेला आहे. त्यानुसार आपली ही जाहिरात आहे, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी उभा आरक्षण आणि आडवा आरक्षण तर या ठिकाणी दिलेलं आहे. अनुसूचित जातीसाठी एकूण प्रवर्ग महिला, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक साठी 50 महिला आहेत. नंतर या ठिकाणी माजी सैनिक 25 आहेत, अंशकालीन 17 आहेत, प्रकल्पग्रस्त 8 आहेत, भूकंपग्रस्त 3 आहेत, खेळाडू 8 आहेत, या ठिकाणी 57 आहेत आणि प्राथमिक 1 आहे, माध्यमिक 168 आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी माध्यमिक, प्राथमिक, 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 तर अशा पद्धतीनं या ठिकाणी सेक्शन देण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवा. नंतर अनुसूचित जमातीसाठी मात्र या ठिकाणी कोणतंही पद रिकामं नाही. अनुसूचित जमाती पेसासाठी सुद्धा या ठिकाणी कोणतंही पद रिकामं नाही. मात्र विमुक्त जाती अ गटासाठी महिला 11, माध्यमिक, माजी सैनिक माध्यमिक 6 आहेत, अंशकालीन माध्यमिक 4 आहेत, प्रकल्पग्रस्त 2 आहेत, भूकंपग्रस्त 1 आहेत, खेळाडू 2 आहेत आणि माध्यमिक सर्व जागा माध्यमिकच्या, प्राथमिकच्या जागा खूप कमी आहे. त्यामुळे 12 असून एकूण टोटल किती आहेत? 38 जागा. बघा, अनुसूचित जातीसाठी 168 जागा आहेत आणि विमुक्त जाती अ साठी 38 जागा आहेत. विमुक्त जाती ब साठी या ठिकाणी टोटल 35 जागा असून एनटीसी साठी मात्र 0 जागा आहे. एनटीसी साठी कोणतीही जागा या ठिकाणी रिझर्व नाही आहे. एनटीडी साठी मात्र या ठिकाणी फक्त 3 जागा आहेत. एक आहे महिलासाठी आणि 2 आहेत या ठिकाणी समांतर आरक्षण शिवाय 2 पदे आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी विशेष मागास प्रवर्ग या ठिकाणी सूचना आपल्याला वाचायच्या. विशेष मागास प्रवर्ग यांच्या सुद्धा 0 जागा या ठिकाणी रिक्त आहेत. नंतर ओबीसी साठी 36 महिलांच्या जागा आहेत. नंतर 18 जागा, माजी सैनिक 12 जागा. तर अशा प्रकारे या ठिकाणी टोटल ओबीसी साठी किती? 120 जागा आहेत. तर हे संपूर्ण फाईल डिटेल्स या ठिकाणी दिलेली आहे. नंतर ईडब्ल्यू साठी 28 महिला, माजी सैनिक 14. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी एकूण 92 जागा आहेत. किती? ईडब्ल्यू साठी 92 जागा असून खुल्या प्रवर्गासाठी 106 जागा आहेत, महिलांसाठी 53, माजी सैनिक साठी. तर अशा प्रकारे एकूण 352 जागा खुल्या प्रवर्गासाठी 352 असून समांतर आरक्षण सोडून 115 जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर याच्यामध्ये अनाथाचं 1% आहे. तर या ठिकाणी अनाथाचे संस्थात्मक अनाथ 4 आहेत आणि अनाथ संस्थाबाह्य 4 आहेत. म्हणजे या ठिकाणी जे अनाथ संस्थेमध्ये आहेत त्यांना 4 आणि जे संस्थेतले घरगुती पेशंट स्वतः राहतात त्यांना संस्थाबाह्य 4 असे एकूण 8 अनाथाच्या जागा आहेत. अशा तऱ्हेने टोटल या ठिकाणी महिलांसाठी 242 जागा, माजी सैनिक 121 जागा. तर अशा प्रकारे या ठिकाणी टोटल समांतर आरक्षण सोडून 267 जागा आणि अशा टोटल 806 जागा. आणि या ठिकाणी हे जो शेवटचा तक्ता आहे बघा, या ठिकाणी महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंप, खेळाडू. तर या ठिकाणी अशा प्रकारे खेळाडूच्या सुद्धा 41 जागा आहेत, भूकंपाच्या 16 जागा आहेत आणि प्रकल्पग्रस्त जे आहेत एकूण अंशकालीन साठी सुद्धा भरपूर जागा 80 आणि प्रकल्पग्रस्त यांच्या टोटल 41 जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या जागा तुम्हाला शोधायच्या असल्यास
mahateachers.recruitment.org.in या पवित्र पोर्टलवर व संस्थेच्या रयत शिक्षण संस्था.edu या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या रिक्त पदासाठी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून वेळोवेळी विहित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक असून उमेदवारांना आपली पसंती आणि प्राधान्यक्रम या ठिकाणी काय टाकायचं आहे. तर लक्षात ठेवा, ही कारवाई आपण ताबडतोब करायची आहे. ही जाहिरात आजच्या तारखेची या ठिकाणी आलेली असल्यामुळे ही जाहिरात तुम्ही डाउनलोड करू शकता. तसंच तुमच्यापैकी जर कोणी टीईटी भरती किंवा टेटची जर तयारी करत असेल, तुमच्या नातलग, शेजारी किंवा तुमच्या जवळच्या व्यक्ती, तर या ठिकाणी टीईटी आणि टीएआयटी ची या ठिकाणी आपल्या बॅचेस सुरू आहेत. ज्या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयाचे लाईव्ह क्लास असतील. हे सर्व लाईव्ह क्लास तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. काय रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा आपण उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसंच हे जे क्लास आहेत लाईव्ह रेकॉर्डेड असून यामध्ये टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहेत. पेपर 1 चे तसंच पेपर 2 च्या सुद्धा टेस्ट सिरीज आहेत. तसंच सर्व विषयाच्या नोट्स त्या ई बुकच्या स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. हे लेक्चर्स तुम्ही लॅपटॉपवर सुद्धा पाहू शकता, आयफोनवर सुद्धा पाहू शकता किंवा अँड्रॉइड मोबाईलवर सुद्धा पाहू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि तिथे जाऊन टीईटी भरती बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे. तसंच आपली नेट सेटची सुद्धा बॅच सुरू आहे. त्या बॅचेस सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काय जॉईन करू शकता. तर आशा करतो हा माहितीचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा फोटो डाउनलोड करायचा असेल तर @double हे एक टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलला सुद्धा मी तुम्हाला तिथे टाकलेलं असते, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.